मित्रांनो, यानंतर आपल्याला दोन टॉपिक्स एकत्र करायचे आहेत. दोन्ही पण मॅग्नेटिक फील्डच्या संदर्भातले आहेत. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिझम हे दोन्ही टाईप आपण टॉपिक्स जे आहेत ते एकत्र करून आपण त्यांचे काही फॉर्म्युले आणि महत्त्वाचे असे काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपल्या सर्वांना माहिती आहे, ओरस्टेडचा एक्सपेरिमेंट. आणि त्यानंतर कोणत्याही कंडक्टरमधून जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो तेव्हा त्या कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हा जो इफेक्ट आहे याला आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो. आणि याच्या संदर्भामध्ये ते जे तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डच्या संदर्भामध्ये 11वीमध्ये आपण बायोट-सॅवर्ट्स लॉ पाहिला आणि त्याचे काही ॲप्लिकेशन्स पाहिले. बायोट-सॅवर्ट्स लॉ काय सांगतो? DB, दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस्ड ड्यू टू द करंट कॅरिंग कंडक्टर इज ऑलवेज इक्वल टू μ0/4π इंटू I dl sin theta अपॉन r². हे इक्वेशन आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि या इक्वेशनच्या साहाय्यानं आपण वेगवेगळ्या शेपमधल्या कंडक्टरच्या मधून जेव्हा करंट पास होतो तेव्हा त्याच्यामुळं तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड काढतो. याचंच ॲप्लिकेशन म्हणून आपण एक सर्क्युलर कॉईल जर का घेतली आणि त्याच्या सेंटरचा जर का पॉईंट घेतला तर मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. मॅग्नेटिक इंडक्शन B इज इक्वल टू μ0Ni अपॉन 2r. त्याच्यामध्ये r हे त्याचं रेडियस असेल, n हे नंबर ऑफ टर्न्स असेल, μ0 परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस आणि I इज द करंट पासिंग थ्रू दिस सर्क्युलर कॉईल. जर का नंबर ऑफ टर्न्स सिंगल कॉईल असेल, एकच टर्न असेल तर यांची किंमत 1 घेतो आपण. यानंतर आपण ह्या बायोट-सॅवर्ट्स लॉ नंतर 11वीमध्ये बरेचसे फॉर्म्युले करंटच्या संदर्भामध्ये, करंट आणि मॅग्नेटिक फील्डच्या संदर्भातले आपण पाहिलेले आहेत. ज्या वेळेला एखादा कंडक्टर हा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवतो तेव्हा त्याच्यावरती ॲक्ट होणारा करंट कॅरिंग कंडक्टर हा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स जो आहे F इज इक्वल टू ILB sin theta या फॉर्म्युल्यानुसार काढतो. याच्या परत वेगवेगळे केसेस आहेत. when the magnetic field is parallel to this conductor, current carrying conductor, both are parallel to each other, then theta becomes 0, sin theta is again 0 and the force becomes 0. When they are perpendicular to each other, when the conductor is perpendicular to the magnetic field, then this force is equal to ILB and that is the maximum value of the force. त्यानंतर आपण 12वीमध्ये जेव्हा मॅग्नेटिक इफेक्ट शिकलो त्याची सुरुवातच मुळात आपण आणखीन एका दुसऱ्या लॉनं सुरुवात केली होती. तो आहे म्हणजे एम्पियर्स सर्किटल लॉ. एम्पियर्स लॉज काय आहे तर लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज इक्वल टू μ0 टाइम्स द करंट पासिंग थ्रू द कंडक्टर. हा जो एम्पियर सर्किटल लॉ आहे त्याचे पुन्हा आपण काही ॲप्लिकेशन्स पाहिल्यात. मॅग्नेटिक इंडक्शन विथ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर, स्ट्रेट कंडक्टर जर का असेल तर त्याचं आपण मॅग्नेटिक इंडक्शन काढतो आणि तो मॅग्नेटिक इंडक्शन B इज इक्वल टू μ0I अपॉन 2πa म्हटलं आपण तिथं. A इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द पॉईंट गिवन पॉईंट अँड द स्ट्रेट कंडक्टर, μ0I अपॉन 2πa. याच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट्स घेऊन त्यांच्यामधून जेव्हा करंट पास केला जातो तेव्हा त्या करंटमुळं तयार होणारं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे ते आपण काढतो. पण या टॉपिकमध्ये विशेष करून जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरच्या संदर्भातला आहे. मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर जेव्हा आपण त्याचं कन्स्ट्रक्शन अभ्यासलं तेव्हा त्याच्या कन्स्ट्रक्शननुसार काही आपण फॉर्म्युले तयार केला. आपण त्याचा महत्त्वाचा म्हणजे त्याचं प्रिन्सिपल पाहिलं. मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरमध्ये द करंट passing through the conductor is always directly proportional to the deflection of the conductor. I is proportional to theta. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरून आपण MCG त्याला आपण प्रिन्सिपल ऑफ कंडक्टर म्हणतो. I is proportional to theta किंवा I is equal to K upon NBA into theta हा आपण फॉर्म्युला आपण अभ्यासला. त्याच्यामध्ये K हा जो आहे तो टॉर्शनल कॉन्स्टंट आहे, n number of turns of the coil, B is the magnetic induction and A is the area, theta is the deflection of the coil. हा MCGचा फॉर्म्युला आपण अभ्यासला. आणि त्यानंतर ह्या मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर पासून आपण महत्त्वाचा पार्ट म्हणजे ॲमीटर आणि व्होल्टमीटर कसं तयार करतो. हाऊ वी कॅन कन्वर्ट अ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इनटू अन ॲमीटर और हाऊ वी कॅन कन्वर्ट अ गॅल्व्हनोमीटर इनटू व्होल्टमीटर.
त्यामुळं पुढचा जो आहे गॅल्व्हॅनोमीटर इंटू ॲमीटर फॉर ॲमीटर. आता हा गॅल्व्हॅनोमीटरचा ॲमीटर कसा बनवायचा, आणि त्यासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे जे गॅल्व्हॅनोमीटरची कॉईल असते त्या कॉईलला आपण पॅरललमध्ये एक खूप लहान स्मॉल व्हॅल्यू ऑफ अ रेजिस्टर हा कनेक्ट करतो, तो पॅरल कनेक्ट करतो, त्यालाच आपण शंट रेजिस्टन्स म्हणतो. वेन अ व्हेरी स्मॉल शंट रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन पॅरलल टू द कॉईल ऑफ गॅल्व्हॅनोमीटर देन गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड इंटू ॲन ॲमीटर. आणि तो जो शंट रेजिस्टन्स आहे त्या शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू कॅपिटल जी. याच्यामध्ये परत प्रत्येक सिम्बॉलचं मिनिंग आपल्याला माहिती पाहिजे. हा एस म्हणजे शंट रेजिस्टन्स आहे, आय जी इज द करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर, आय इज द करंट टू बी मेजर्ड, जो करंट आपल्याला मेजर करायचा आहे तो आय इतका आहे, आणि हा जो जी आहे तो रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर आहे. हाच फॉर्म्युला पुन्हा थोडासा मॉडिफाय करून आपण अशा रीतीने लिहू शकतो एस इज इक्वल टू जी डिवायडेड बाय एन मायनस वन. आता हा इथं एन म्हणजे काय, तर जो गॅल्व्हॅनोमीटरमधून मॅक्झिमम फ्लो होणारा फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवणारा जो करंट आहे तो करंट, आणि आपणाला दिलेला जो आय हा कॅल्क्युलेट करायचा करंट आहे तो, यांच्यातलं जे रिलेशन आहे त्याला आपण एन असं म्हणतो. त्यानंतर व्होल्टमीटरच्या बाबतीमध्ये आपण आणखीन काही फॉर्म्युले पाहिलेत. व्होल्टमीटर कसा कन्वर्ट करायचा, गॅल्व्हॅनोमीटरचं व्होल्टमीटरमध्ये कसं रूपांतर करायचं, त्यासाठी आपण एक लार्ज व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स हा गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉईलला सिरीजमध्ये जोडतो. हा दोन्हीमधला महत्त्वाचा फरक आहे. ॲमीटरमध्ये स्मॉल रेजिस्टन्स पॅरल कनेक्ट करतो, व्होल्टमीटरमध्ये लार्ज रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट करतो, आणि तो सिरीजमध्ये कनेक्ट केलेला रेजिस्टन्स आहे त्याची किंमत आपण आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी या सूत्रानुसार काढतो. किंवा हा जो आर आहे तो आपल्याला इन टर्म्स ऑफ एन सुद्धा कॅल्क्युलेट करता येतो, जी इंटू ब्रॅकेट एन मायनस वन. हे दोन्ही फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायला सोपे आहेत, जी डिवायडेड बाय एन मायनस वन आणि तो जी इंटू एन मायनस वन आहे. अशा रीतीनं आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये काही फॉर्म्युले पाहिले. त्याचबरोबर सायमल्टेनियसली आपण काही मॅग्नेटिझम या टॉपिकमध्ये देखील फॉर्म्युले पाहणार आहोत. मॅग्नेटिझम हे जे टॉपिक आहे अगदी छोटं असं टॉपिक आहे, पण त्यामध्ये काही जे थोडे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण इथं पाहणार आहोत. मॅग्नेटिझमच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना बेसिक फॉर्म्युला माहिती आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपण कॅपिटल एम हा नेहमी सिम्बॉल वापरतो. एम इज इक्वल टू स्मॉल एम इंटू 2L हा बेसिक फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये स्मॉल एम म्हणजे पोल स्ट्रेंथ आहे आणि 2L इज द मॅग्नेटिक लेंथ. जर का करंट कॅरिंग लूप असेल तर आपण हाच फॉर्म्युला NBA असा करतो. याच्यामध्ये एन हा नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल NIA, आणि आय जो आहे तो करंट फ्लोइंग थ्रू द कॉईल, अँड ए इज द एरिया ऑफ द कॉईल. जेव्हा एखाद्या कॉईलमधून करंट पास होतो त्यावेळेला आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एम हा NIA या सूत्रानुसार सुद्धा काढता येतो. त्यानंतर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटच्या नंतर आपण शॉर्ट बार मॅग्नेटचा अभ्यास केलेला होता, आणि त्या शॉर्ट बार मॅग्नेटच्या बाबतीमध्ये त्याच्या ॲक्सिसवरती एखादा पॉईंट घेतला आपण, समजा हा शॉर्ट बार मॅग्नेट असेल तर ह्या शॉर्ट बार मॅग्नेटच्या हा ॲक्सिस असतो, ॲक्सिसवरती एखादा पॉईंट आपण घेतला तर इथं असणारं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे बी ॲक्सिस इज इक्वल टू μ0 अपॉन 4π 2m अपॉन r क्यूब असं हे सूत्र आपल्याला मिळतं. आर हे त्याचं डिस्टन्स आहे फ्रॉम द सेंटर, ओके, आणि एम जो आहे तो डायपोल मोमेंट आहे. जर का हाच पॉईंट पी इथं न घेता आपण बरोबर या इक्वेटरवरती घेतला, ओके, तर आपण बी इक्वेटरचा पण फॉर्म्युला पाहिला आहे μ0 अपॉन 4π m अपॉन r क्यूब. अर्थात या दोन्ही फॉर्म्युले परत आपण कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येतं फक्त 2 आहे बी ॲक्सिसच्या फॉर्म्युल्यामध्ये, इथं नाही आहे मल्टिप्लाय बाय 2. त्यामुळं आपण बी ॲक्सिस आणि बी इक्वेटर, ॲक्झियल पॉईंट आणि इक्वेटोरियल पॉईंट यांच्यामधलं मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला काढला तर तो कम्पेअर केला तर आपण अशा रीतीनं लिहिता येतं बी ॲक्सिस इज इक्वल 2 टाइम्स बी इक्वेटोरियल पॉईंट. आता यानंतर आपण इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आयच्या बाबतीत जो फॉर्म्युला आहे कॅपिटल आय, पुढचा जो फॉर्म्युला आहे तो कॅपिटल आय इज इक्वल टू एम अपॉन व्ही असा फॉर्म्युला पाहिला. याच्यामध्ये एम म्हणजे डायपोल मोमेंट आहे आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे.
व्हॉल्यूम हा शक्यतो एरिया इंटू लेंथ या फॉर्म्युलानुसार आपण काढतो. I इज इक्वल टू एम अपॉन व्ही, किंवा पोल स्ट्रेंथच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण हा फॉर्म्युला असा लिहू शकतो. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन I इज इक्वल टू एम अपॉन ए, असा आपण फॉर्म्युला काढू शकतो. परमिएबिलिटीच्या बाबतीमध्ये सुद्धा एक फॉर्म्युला आहे. परमिएबिलिटी म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच. हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये म्यू म्हणजे आपल्याला माहिती आहे परमिएबिलिटी आहे, बी मॅग्नेटिक इंडक्शन मॅग्नेटिक फील्ड, आणि एच जे आहे ते मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. तर हे जे दोन सूत्र आहेत, ह्या दोन्ही सूत्रांचा आपण वापर करून इथं इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन, इथं यामध्ये सुद्धा आपल्याला बी कॅल्क्युलेट करता येतो, एच कॅल्क्युलेट करता येतो. याच्यावरून आपल्याला एचचा सुद्धा फॉर्म्युला काढता येतो. एच इज इक्वल टू आपण बी अपॉन म्यू असा देखील हा फॉर्म्युला लिहू शकतो. बरोबर आहे. किंवा आपल्याला याच्यामध्ये क्युरी लॉ माहिती आहे, याच्या बाबतीमध्ये क्युरी टेम्परेचर आणि त्याच्या बाबतीत टेम्परेचर आणि मॅग्नेटायझेशन यांच्यामधलं नेमकं काय रिलेशन आहे, तर ते रिलेशन देखील आपल्याला काढता येतं. ते क्युरीनी त्याच्या टेम्परेचरच्या बाबतीतलं रिलेशन सांगितलं, दॅट इज काय इज ऑलवेज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, असं ते सांगितलेलं आहे सूत्र. टेम्परेचर हे ॲब्सोल्यूट टेम्परेचर असेल, काय इज इक्वल टू. आणि हे जे प्रपोर्शनॅलिटी आहे ना, इन्व्हर्सली प्रपोर्शनल, टेम्परेचर वाढलं की मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कमी होतात, हे ह्या क्युरी लॉवरून आपल्याला सिद्ध करता येतं. असे काही फॉर्म्युले आपल्याला या दोन्ही टॉपिकच्या बाबतीमध्ये पाहता येतील. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे ॲमीटर, कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इंटू ॲमीटर, कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इंटू व्होल्टमीटर. हे जे कन्व्हर्जन्स आहेत त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला प्रामुख्यानं पाहिजे आहेत. आणि त्याचबरोबर मॅग्नेटिझममध्ये देखील काही प्रॉब्लेम आपण इथं घेतो आहोत. आता काही जे महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम आपण इथं पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला जो प्रॉब्लेम इथं लिहिलेला आहे तो पण मी वाचतोय तो प्रॉब्लेम पहिल्यांदा. अ लॉंग करंट कॅरिंग वायर इज बेंट इन टू अ लूप ऑफ 1 टर्न. एक मोठी वायर आहे, स्ट्रेट वायर आहे. समजा त्या वायरची लेंथ एल इतकी आहे, एल इज द लेंथ ऑफ वायर. आणि ही जी वायर आहे त्याचं आपण ते बेंड केलेलं आहे एका लूपमध्ये, ठीक आहे. त्याच्यापासून एक सर्क्युलर लूप आपण बनवलेलं आहे, 1 टर्न, हॅव्हिंग 1 टर्न. त्यामुळं त्याचा आपल्याला समजा आर हा रेडियस असेल त्या सर्क्युलर लूपचा, तर आपल्याला माहिती आहे 2 पाय आर इज इक्वल टू लेंथ होईल, कारण तीच वायर आपण बेंड केलेली आहे. त्यामुळे सर्कम्फरन्स इज इक्वल टू लेंथ ऑफ द वायर मिळेल, 2 पाय आर इज इक्वल टू एल. याच्यावरून आपल्याला आर कॅल्क्युलेट करता येईल. देअरफॉर आर रेडियस इज इक्वल टू एल अपॉन 2 पाय. ओके. आणि असा हा मॅग्नेटिक फील्ड, द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर इज बी. त्यामुळं अशी ही जी आपण सर्क्युलर लूप घेतलेली आहे, या लूपच्या सेंटरला जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, बी इज इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 2r, 2 इंटू रेडियस, इथं आर कॅपिटल घेतो मी. हे आपल्याला सूत्र वापरता येईल. याच्यामध्ये हा जो एन आहे, एनची किंमत आपण 1 घेतोय कारण 1 लूप आहे. आता हे इक्वेशन किंवा या इक्वेशनमध्ये आरची किंमत जर का आपण सबस्टिट्यूट केली तर म्यू 0 आय अपॉन 2 इंटू आरची किंमत आहे एल अपॉन 2 पाय. हा जो 2 आणि हा 2 कॅन्सल होईल आणि बीचा फॉर्म्युला मिळेल, बी इज इक्वल टू म्यू 0 आय इंटू पाय, हा पायवर जाईल, डिवाइड बाय कॅपिटल एल. असं हे इक्वेशन आपल्याला बीच्या बाबतीमध्ये मिळेल. आता पुढं काय म्हटलंय पण, इट इज देन बेंट इन टू अ सर्क्युलर कॉईल ऑफ n टर्न्स. आता इथं जी कॉईल आपण बनवली होती ती एकाच टर्नची होती. आता ती आणखीन थोडीशी लहान केली आणि त्याचे नंबर ऑफ टर्न्स वाढवले, n इतके टर्न्स केले. तर मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर, आता हीच कॉईल अशी नंबर ऑफ टर्न्स त्याचे वाढवलेले आहेत. तर याच्या सेंटरला आता मॅग्नेटिक इंडक्शन किती असेल? सूत्र हेच आहे, परंतु महत्त्वाचा फरक असा आहे, वायरची लेंथ काही बदललेली नाही. त्यामुळं एल इज इक्वल टू 2 पाय. आता जो रेडियस आहे अर्थात कमी झालेला असेल म्हणून मी स्मॉल आर वापरतो, इंटू एन नंबर ऑफ टर्न्स. एका टर्नला 2 पाय आर इंटू नंबर ऑफ टर्न्स एन जर का आपण कन्सिडर केले तर टोटल लेंथ इज इक्वल टू 2 पाय आर इंटू एन मिळेल. याच्यावरून मगासारखंच मगाच्या स्टेप्स मी आता फॉलो करतोय, फक्त आता आर काढतोय. आर इज इक्वल टू काय मिळेल,
कॅपिटल एल अपॉन 2πn. ठीक आहे. आता आपण मॅग्नेटिक फील्ड B1 म्हणूया. B1चा फॉर्म्युला तयार करू. B1चा फॉर्म्युला काय आहे? म्यू 0 ni. आता नंबर ऑफ टर्न्स n असल्यामुळे इथं n घ्यावा लागतो. मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं n ची किंमत 1 होती, सिंगल टर्न होता, डिवायडेड बाय 2 इंटू r. पण r आता इथं स्मॉल r आहे. ही स्मॉल r ची किंमत इथं वापरली तर आपल्याला मिळेल म्यू 0 ni अपॉन 2 इंटू स्मॉल r ची किंमत आहे l अपॉन 2πn. ओके. हे सिम्प्लिफाय जर का आपण केलं म्यू 0 ni अपॉन हा 2 कॅन्सल होईल, इथं l राहील फक्त, आणि हा 2 कॅन्सल होणार आहे, पाय आणि n इथं येईल. आता हा n आणि हा n म्हणजे n स्क्वेअर मिळेल. म्यू 0 i पाय अपॉन l इंटू n स्क्वेअर. आणि ही जर का व्हॅल्यू आपण ब्रॅकेटमध्ये ठेवली तर आपल्याला लक्षात येईल ते b आहे. आणि म्हणून B1 इज इक्वल टू b इंटू n स्क्वेअर असं इक्वेशन मिळेल आपल्याला. म्हणजे यामधलं आपल्याला उत्तर C हे करेक्ट आन्सर आहे असं सांगता येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम पाहू. सेकंड प्रॉब्लेम जो आहे या बाबतीमध्ये काही गॅलॉनमीटरच्या ॲमीटर, गॅलॉनमीटर टू व्होल्टमीटर अशा कन्व्हर्जनचे काही प्रॉब्लेम आपण घेतो. आता याच्यामध्ये पहा, व्हेन अ करंट ऑफ 5 मिली एम्पियर इज पास्ड थ्रू अ गॅल्व्हॅनोमीटर ऑफ 15 ओहम इट शोज फुल स्केल डिफ्लेक्शन. हे जे वाक्य आहे या वाक्यावरून काय दिलं आहे, जो काही गिवन डाटा आहे तो आपल्याला लिहिता येईल. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स जी जो आहे तो 15 ओहम इतका आहे. दुसरी गोष्ट, करंट दिला आहे त्यांनी 5 मिली एम्पियर आणि या 5 मिली एम्पियरलाच फुल स्केल डिफ्लेक्शन मिळतं आहे. आणि म्हणून हा जो करंट आहे तो IG इतका आहे आणि तो 5 मिली एम्पियर आहे, म्हणजे 5 इंटू 10⁻³ एम्पियर आहे. ओके. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स टू बी पुट इन सिरीज विथ द गॅल्व्हॅनोमीटर टू कन्वर्ट इट इंटू व्होल्टमीटर. ह्या गॅल्व्हॅनोमीटरचं आपल्याला व्होल्टमीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे आणि हे करण्यासाठी त्या व्होल्टमीटरची रेंज दिलेली आहे 0 to 10 व्होल्ट. म्हणजे आपल्याला जे व्होल्टेज मेजर करायचं आहे, जे व्होल्टेज आपल्याला मॅक्झिमम डिटरमाइन करायचं आहे ते 10 व्होल्ट आहे. बरोबर. आणि हे करणं आपल्याला नेहमी माहिती आहे गॅल्व्हॅनोमीटरचं व्होल्टमीटरमध्ये कसं कन्वर्ट करतो आपण, बाय कनेक्टिंग अ सिरीज रेजिस्टन्स, हाय व्हॅल्यू ऑफ सिरीज रेजिस्टन्स. मग तो जो सिरीज रेजिस्टन्स आहे तो आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे त्याला आपण R असं म्हणूया. तर हा R किती आहे? फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, R इज इक्वल टू V अपॉन IG मायनस G. V ची व्हॅल्यू जो व्होल्टेज आपल्याला मोजायचं आहे ते 10 इतका आहे, अपॉन IG जो आहे तो 5 इंटू 10⁻³ आहे, मायनस G ची किंमत 15 आहे. अर्थात आता ही सिम्प्लिफाय करण्यासाठी 10⁻³ मी न्यूमरेटरला घेतला तर 10 इंटू 10⁻³ होईल, डिवायडेड बाय 5 मायनस 15, म्हणजेच 2 इंटू 10⁻³ मायनस 15 म्हणजेच 2000 मायनस 15 दॅट इज 1985. हा R आपल्याला मिळेल ओहममध्ये. आता हे आन्सर आहे का पाहूया आपण. याच्यामध्ये 1985 हां इथं आहे. पण अर्थात त्यांनी 10⁻³ टर्ममध्ये दिलं आहे 1.985 10⁻³ म्हणजेच 1985 ओहम. म्हणून C हे करेक्ट आन्सर असेल. पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो तिसरा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहूया. याच्यामध्ये पहा परत गॅल्व्हॅनोमीटरच्या कन्व्हर्जनवरचा प्रॉब्लेम आहे. अ गॅल्व्हॅनोमीटर हॅविंग अ कॉईल रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम. परत या वाक्यांवरून आपल्याला G दिला आहे, गॅल्व्हॅनोमीटरचा कॉईल रेजिस्टन्स दिला आहे तो आहे 100 ओहम इतका आहे. गिव्ज अ फुल स्केल डिफ्लेक्शन. आता हा 100 ओहम कॉईल रेजिस्टन्स जी आहे तो फुल स्केल डिफ्लेक्शन देतो ऑफ 1 मिली एम्पियर पास थ्रू इट. म्हणजे IG म्हणूया आपण त्याला, गॅल्व्हॅनोमीटरमधून पास होणारा करंट 1 मिली एम्पियर आहे, इतका कमी करंट आहे. आणि या 1 मिली एम्पियर करंटलाच तो फुल स्केल डिफ्लेक्शन देतोय. द रेजिस्टन्स विच कॅन दिस गॅल्व्हॅनोमीटर
into which can convert this galvanometer into an ammeter gives full scale deflection for current of 10 ampere. आता जो करंट आपल्याला मोजायचा आहे तो आहे 10 एम्पियर. पहा गॅल्व्हनोमीटर हा 1 मिली एम्पियरलाच फुल स्केल डिफ्लेक्शन देतोय, पण आपल्याला 10 एम्पियर इतका करंट मोजायचा आहे. जो करंट मोजायचा आहे तो करंट हा त्याला आपण आय म्हणतो, आणि जो फुल स्केल डिफ्लेक्शन देणारा करंट आहे तो आय जी म्हणतो. आय आणि आय जी हे दोन्ही ओळखता येणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे दोन्ही पाहिलं की अर्थात आपल्याला शंट रेजिस्टन्स, हा गॅल्व्हनोमीटर इज कन्वर्टेड इनटू ॲमीटर आहे, त्यामुळं स्मॉल रेजिस्टन्स मस्ट बी कनेक्टेड इन पॅरलल विथ द कॉइल ऑफ गॅल्व्हनोमीटर. मग तो जो पॅरलल कनेक्ट करतो रेजिस्टन्स त्याला आपण शंट म्हणतो, तो शंट आपल्याला काढायचा आहे, शंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. अर्थात शंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठीचं सूत्र आपल्याला माहिती आहे, एस इज इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी, हे सूत्र आहेच आहे. पण याचबरोबर हे सूत्र वापरून देखील आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आपल्याला आय जीची किंमत इथं माहिती आहे 1 मिली एम्पियर, तो इथं 1 मिली एम्पियर वापरायचा, इथं 10 एम्पियर वापरायचा आहे. युनिटमध्ये असणारा जो फरक आहे तो लक्षात घेऊन हा प्रॉब्लेम सोडवावा लागेल. किंवा याच्यासाठी दुसरा एक अल्टरनेट फॉर्म्युला आहे जो थोडासा सोडवणं किंवा जो फॉर्म्युला वापरला आपण तर आपलं कॅल्क्युलेशन करणं हे सोपं जाईल. असा देखील एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं, आणि तो फॉर्म्युला आपण जर का इथं वापरला एस इज इक्वल टू जी डिवायडेड बाय एन मायनस 1, हा फॉर्म्युला वापरणं नक्कीच सोपं आहे. हे दोन्ही पण फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण हा दुसरा फॉर्म्युला तो वापरलं जास्त सोपं जाणार आहे, म्हणून मी हा फॉर्म्युला वापरतो. पण याच्यामध्ये एन म्हणजे नेमकं काय, तर एन म्हणजे जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असणारा करंट आहे तो आणि आय जी यांच्यातलं रिलेशन आहे. ठीक आहे. इथं पण पहिल्यांदा एनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया आपण. त्यामुळं हा जो आय आहे तो आय घेतला आपण 10 एम्पियर आणि 10⁻1 मिली एम्पियर म्हणजे 10⁻³ दॅट इज इक्वल टू एन. म्हणजेच आपल्याला हा रेशो कॅल्क्युलेट करत असताना 10 इंटू हा 10⁻³ वरती घेतला तर 10⁻+3 होईल, आणि देअरफॉर एन इज इक्वल टू 10⁻4 मिळाला. ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करूया आपण. जीची किंमत आहे 100 डिवायडेड बाय एनची किंमत आहे 10⁻4 - 1. 100 डिवायडेड बाय 10⁻4 दॅट मीन्स 10,000 - 1, म्हणजेच 100 डिवायडेड बाय 9,999. अर्थात इथं जर का आपण 10,000च ठेवलं तर रेशोमध्ये फारसा काही फरक होणार नाही, ॲप्रॉक्सिमेट आपल्याला उत्तर मिळेल. आणि 100 डिवाइड बाय 10,000 म्हणजे 1 डिवाइड बाय 100, आणि त्याचाच अर्थ 0.01 ओहम हे त्यातलं करेक्ट आन्सर म्हणून आपल्याला सांगता येईल. यानंतर आता आपण पुढचे काही प्रॉब्लेम पाहूया. पुढचा जो परत प्रॉब्लेम आहे तो या मॅग्नेटिक इफेक्ट या टॉपिकमधलाच आहे, पण सायक्लोट्रॉनच्या बाबतीत असणार आहे. या टॉपिकमध्ये सायक्लोट्रॉन सुद्धा म्हणजे काय, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग या संदर्भात देखील काही थिओरिटिकल पार्ट आपल्याला झालेला आहे. त्याच्यावरती आधारित असा सायक्लोट्रॉन या टॉपिकवरचा हा प्रॉब्लेम आहे. अ सायक्लोट्रॉन इज ॲक्सिलरेटिंग अ प्रोटॉन. प्रोटॉनला ॲक्सिलरेट करण्यासाठी हा सायक्लोट्रॉन आपण वापरला आहे थ्रू अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ 8 टेस्ला. मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्यासाठी वापरलेलं बी जे आहे ते 8 टेस्ला इतकं आहे. अँड पोटेन्शियल गॅप ऑफ 400 keV किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्या आपल्याला सायक्लोट्रॉनचं कन्स्ट्रक्शन माहीत आहे. सायक्लोट्रॉन हा 2 डीजनी बनलेला असतो. हा पहिला डी आहे, हा दुसरा डी आहे, आणि याच्यामध्ये जो कोणताही चार्ज पार्टिकल असेल तो इथून ॲक्सिलरेट होतो आणि त्याची मोशन सुरू होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ते हळूहळू अशा रीतीनं सर्क्युलर पाथ फॉलो करत करत जातात. प्रत्येक वेळेला त्या सर्क्युलर मोशनमध्ये त्याची एनर्जी वाढत जाते, त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी वाढते, सर्कम्फरन्स वाढत जातो, आणि त्याला पुरेशी अमाऊंटमध्ये जेव्हा आपल्याला एनर्जी मिळते त्यावेळेला तो आपण बाहेर घेतो. हे जर का आपल्याला स्ट्रक्चर त्याचं कन्स्ट्रक्शन माहिती असेल तर आपल्याला सांगता येईल. पुढं त्यांनी काय विचारलं आहे पहा, हाऊ मेनी टर्न्स द प्रोटॉन हॅज टू मूव्ह बिटवीन द डीज टू ॲक्वायर अ कायनेटिक एनर्जी ऑफ 20 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्यांनी काय म्हटलं पहा, हा जेव्हा प्रोटॉन इथंच शेवटी ठेवला, सेंटरला ठेवला आहे आपण, हा प्रोटॉन जेव्हा या गॅपमधून एकदा क्रॉस करतो तेव्हा
पोटेन्शियल गॅप जो आहे तो 400 keV आहे. पोटेन्शियल गॅप 400 keV इलेक्ट्रॉन व्होल्ट, किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. अर्थात हा जो 400 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे ही म्हणजे पोटेन्शियल गॅप आहे. म्हणजेच एका वेळेला जेव्हा हा प्रोटॉन डी मध्ये क्रॉस होतो त्यावेळेला त्याला एवढी एनर्जी मिळते. ही एनर्जी किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, पण आपल्याला जी एनर्जी मिळवायची आहे ती 20 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. म्हणून ह्या किलो इलेक्ट्रॉन व्होल्टचं मी मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कन्वर्ट करतो आणि ते अर्थात आपल्याला ह्याच्यावरून सांगता येईल. कन्वर्जन फॅक्टर आपण किलो आणि मेगामधला वापरला तर 0.4 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. बरोबर. एकदा इलेक्ट्रॉन क्रॉस केला वन टाइम when proton crosses the gap, then we get this much energy. It gains 0.4 mega electron volt. But when the proton completes one revolution, then during that time this proton will cross this D's or the gap between the D's 2 times. Therefore in one turn the energy acquired by this proton is 2 times 0.4 mega electron volt. That means 0.8 MeV. This is the energy acquired by proton in one rotation, in one revolution. But the maximum energy that the proton will acquire is 20 mega electron volt. Therefore 20 mega electron volt is equal to number of turns into 0.8 mega electron volt. Therefore number of turns is equal to 20 divided by 0.8, that is equal to 200 divided by 8, that is 25. Therefore number of turns will be 25. This A is the correct answer. Now we will see पुढचे जे दोन्ही प्रॉब्लेम आहेत ते मॅग्नेटिझम या टॉपिक मधले आहेत. पहिला प्रॉब्लेम पाहतो का. A bar magnet has length 3 cm and cross sectional area 2 cm square and magnetic moment is 3 ampere meter square. The intensity of magnetization is I is equal to m upon v. V is the volume. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. अर्थात इथं व्हॉल्यूम दिलेलं नाही आहे, त्यामुळे हाच फॉर्म्युला आपण डायपोल मोमेंट m अपॉन v व्हॉल्यूमच्या ऐवजी आपण एरिया इंटू लेंथ असं घेऊ शकतो. आता m त्यांनी दिलेला आहे पहा. बार मॅग्नेट ऑफ लेंथ पण दिलेले आहे 3 सेंटीमीटर आणि क्रॉस सेक्शनल एरिया 2 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट 3 दिला आहे. तो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट 3 घेतला आपण. एरिया जो आहे तो 2 सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणजे 2 × 10⁻⁴ आणि मॅग्नेटिक लेंथ जी आहे ती 3 सेंटीमीटर आहे म्हणजे 3 × 10⁻² इतके आहे. त्यामुळं 3 डिवायडेड बाय 3 × 2 6 मिळेल आपल्याला × 10⁻⁶ म्हणजेच 1/2 म्हणजे 0.5 × 10⁻⁶ हे आपलं आन्सर असेल. अर्थात 0.5 × 10⁻⁶ येणार. -6 जेव्हा वर जाईल तेव्हा +6 होईल. त्यामुळं हे उत्तर आपण जर कन्वर्ट केलं 5 × 10⁵ असं उत्तर मिळेल. 5 × 10⁵ म्हणजे डी हे आन्सर असेल. आणि त्या पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो पहा. An iron rod is placed parallel to the magnetic field of intensity 2000 ampere meter. The magnetic flux through the rod आपल्याला इथं मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी म्हणजे H दिलेला आहे. H इज इक्वल टू 2000 दिलेला आहे. ओके. मॅग्नेटिक एम्पियर पर मीटर. मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द रॉड. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे फायची किंमत आपल्याला दिलेली आहे त्यांनी 6 × 10⁻⁴ वेबर. ओके. अँड क्रॉस सेक्शनल एरिया ए दिलेला आहे 3 × 10⁻⁻ सेंटीमीटर स्क्वेअर आहे. मी त्याचं एसआय सिस्टममध्ये कन्वर्जन करतो -4 मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ द रॉड म्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला म्यूचा फॉर्म्युला माहिती आहे. म्यू इज इक्वल टू B/H. मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड आपण म्हणूया आणि H. आता Hची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, परंतु
बी दिलेलं नाही आहे, बीचा फॉर्म्युला बी इज इक्वल टू फाय अपॉन ए मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया एच आहे तसा ठेवला. तर आता हा सिम्प्लिफाय केला तर फाय अपॉन ए एच असा फॉर्म्युला मिळेल. फायची किंमत आपल्याला माहिती आहे, आता सगळ्याच किमती माहिती आहेत. 6 × 10⁻⁴ डिवायडेड बाय एरिया ए जो आहे 3 × 10⁻⁴, एचची किंमत आहे 2000. अर्थात हे परत सिम्प्लिफाय केलं आपण तर हा -4 कॅन्सल होईल. 2 डिवायडेड बाय 2000 म्हणजेच 1 डिवायडेड बाय 1000 हे त्याचं उत्तर असेल. म्हणजेच 10⁻³ 10⁻³ तर आपल्याला मिळतं. अशा रीतीनं आपल्याला हे मॅग्नेटिझमवरचे देखील प्रॉब्लेम सोडवता येतील.